विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोडेवार आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर इथे आपण आज प्रॅक्टिस सेट 40 घेणार आहोत. याच्यातला पहिला प्रश्न आहे, इफ रिहाना डिपॉझिट 1500 रुपीज इन द स्कूल फंड ॲट 9% पर ॲनम फॉर 2 years, व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. तर मग आपण हा प्रश्न सॉल्व करताना आपण काय करायचं पहिले की ही सगळी माहिती आपण पहिले लिहून घ्यायची. रिहाना डिपॉझिट्स, तर हे आपलं प्रिन्सिपल किती 1500 रुपये. रेट आपल्याला लिहायचा, रेट किती आहे, रेट हे 9%, 9% PCPA असं आपल्याला लिहायचं. आणि ते टाईम हे आपला टाईम 2 years. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, आपल्याला आपण टोटल इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहायचा. टोटल इंटरेस्ट इक्वल्स टू P गुणिले R गुणिले T. आपला हा फॉर्म्युला आहे भागिले 100. हा फॉर्म्युला लिहायचा आहे. हा फॉर्म्युला लिहिल्याच्यानंतर आता आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकायच्या आहेत. तर Pची किंमत किती आहे, Pची किंमत आहे 1500. R किती आहे आपलं 9%, गुणिले T किती आहे आपलं 2 वर्ष, भागिले 100 जशाला तसे लिहायचे. त्याच्यानंतर आपण हे सॉल्व करून घेऊ. हे एक शून्य वरचा कटला, एक खालचा वरचा कटला, अजून एक कटला, अजून एक कटला. आता आपल्याला याचं कॅल्क्युलेशन्स केलं. 15 गुणिले 9 गुणिले 2 ह्या सर्वांचा गुणाकार करायचा आहे. 15 × 9 पहिले ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 15 गुणिले 9, 9 5 हे होतात 15 गुणिले 9 135 होतात, गुणिले 2. तर ह्या दोघांचा गुणाकार करायचा, हे होते 270. आता आपल्याला काय करायचं, आपल्याला टोटल अमाऊंट, ठीक आहे म्हणजे टोटल अमाऊंट शी विल गेट. तर टोटल अमाऊंटचा फॉर्म्युला लिहायचा. टोटल अमाऊंट इक्वल्स टू टोटल अमाऊंटचा फॉर्म्युला आहे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. ठीक आहे. प्रिन्सिपलची अमाऊंट आपली 15,000 होती, ती आपल्याला लिहून घ्यायची. तर 1500 आहे, सॉरी 1500, आणि इंटरेस्ट आपला 270 आला. या दोघांची जर बेरीज केली आपली 1770 असं उत्तर येते, आणि हे आपलं उत्तर झालेलं आहे. ठीक आहे. दुसरा प्रश्न करूत आपण. आता आपण दुसरा प्रश्न इथे पाहू. जेठालाल टूक हाऊसिंग लोन ऑफ ₹2,50,000 फ्रॉम अ बँक ॲट 10% पर ॲनम फॉर 5 years. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे अँड टोटल इंटरेस्ट ही रिटर्न टू द बँक. आता आपल्याला इयरली इंटरेस्ट पण काढायचं, म्हणजे 1 वर्षाचा इंटरेस्ट पण काढायचा, आणि टोटल इंटरेस्ट पण काढायचं, म्हणजे पूर्ण इंटरेस्ट किती होतं ते पण काढायचं आहे. तर आपण काय करू, पहिले माहिती लिहून घेऊ. पहिले प्रिन्सिपल इथं किती हे आपला 2,50,000. रेट काय आहे ते लिहून घेऊ. रेट किती पर्सेंट इथं 10% पर ॲनम. आणि टाईम किती आहे, टाईम हे आपला 5 वर्ष, 5 years. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, इथं एका वर्षाचा इंटरेस्ट काढायचा. इयरली म्हणजे 1 वर्षाचा इयरली, आणि टोटल इंटरेस्ट नंतर आपल्याला दिलेला आहे. इयरली म्हणजे आपण पहिले काय घ्यायचं, टाईम 1 वर्षाच घ्यायचा. ठीक आहे. इंटरेस्ट, इयरली इंटरेस्ट इयरली, त्याचा सूत्र काय आहे, P गुणिले T गुणिले R भागिले 100. आता आपल्याला इथं 1 वर्षाचा घ्यायचा. इयरली म्हणजे 1 year. मग आपल्याला टाईम 1 year घ्यायचा. टाईम सुरुवातीला काय घ्यायचा, 1 year घ्यायचा. पहिले 1 yearचा काढायचं, नंतर 5 वर्षाचा काढायचा. पहिले आता मी 1 वर्षाचं काढतोय, नंतर मी काय काढेल 5 वर्षाचं काढेल. आता मला इथे P है T है R आहे.
पी किती आता टी किती घ्यायचं हे लक्षात ठेवा. टी आपल्याला एकच घ्यायचं आहे तर ठीक आहे, 1 वर्ष घ्यायचं. 5 वर्ष आता घ्यायचं नाही, कारण आपण इयरली काढतो. इयरली म्हणजे 1 वर्षाचं. तर प्रिन्सिपल हे 2,50,000. टी हे आपला टी हे 10 आणि टी पहा रेट आहे आपला, सॉरी टाईम किती घ्यायचा आपल्याला, 1 घ्यायचा. 2,50,000. टी आपल्याला सध्या 1 घ्यायचा आणि आर आपला आहे रेट हे आपला 10% आणि भागिले 100. मग आता आपल्याला कॅल्क्युलेशन करायची. 1 शून्य गेला, 1 शून्य, अजून 1 गेला, अजून 1. आता उरलं काय आपलं 25,000 गुणिले 1 गुणिले 1. 1 गुणाकार केला तरी उत्तर तेवढंच येणार 25,000. मग आपलं इयरली इंटरेस्ट आला. आता टोटल इंटरेस्ट घेऊत आपण. टोटल इंटरेस्ट म्हणजे आपलं किती टोटल वर्ष किती आहे, तिथे 5 वर्ष आहेत. मग डायरेक्ट तुम्ही ह्या 25,000ला 5 वर्षानं गुंतलं तरी गुणाकार केला तरी चालेल, पण आपण हाच फॉर्म्युला वापरणार आहे. पी गुणिले आर गुणिले टी भागिले 100. पी हे आपलं प्रिन्सिपल किती आहे आपलं 2,50,000. मग मी ते 2,50,000 घेणार. आर आपलं किती आहे, आर आपलं 10%च राहणार आहे. 10%मध्ये काही चेंज होणार नाही. आणि इथं टी किती हे आपलं, टी हे आपलं 5 वर्ष भागिले आपल्याला हे 100 लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर काटाकाटी करायचा. हा 1 शून्य गेला, हा 1 गेला, हा 1 गेला, हा 1 गेला. उरले हे 25,000 गुणिले 5. दोघाचा गुणाकार केला तर 1,25,000 येते. ठीक आहे. आता आपण हे झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, आता झालं आपलं उत्तर एवढंच, आपल्याला एवढंच विचारलं होतं इथे. ठीक आहे. आणि द टोटल अमाऊंट ही रिटर्न टू द बँक. तर टोटल अमाऊंट आपल्याला रिटर्न केलेले सांगायचे. तर टोटल अमाऊंट त्याचं सूत्र आहे आपल्याला प्रिन्सिपल पी प्लस आय. पी म्हणजे काय राहते प्रिन्सिपल, आय म्हणजे काय राहते इंटरेस्ट. प्रिन्सिपलची अमाऊंट किती आहे आपली 2,50,000 पाहायचं. प्रिन्सिपलची अमाऊंट आहे 2,50,000. 2,50,000 अधिक इंटरेस्ट आपल्याला 1,25,000. ह्या दोघांची बेरीज करा 3,75,000 आपलं उत्तर येते. ठीक आहे. अशा प्रकारे दुसरा प्रश्न झाला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपला तिसरा प्रश्न आहे श्रीकांत डिपॉझिट 85,000 रुपीज फॉर 2.5 years ॲट 7% per annum in a saving bank account. What is the total interest he received at the end of the period? तर इथं आपल्याला याचं उत्तर करू आपण. इथं प्रिन्सिपल झालं आपलं 85,000. रेट आपला झाला 2.5 आणि टाईम झाला आपला, सॉरी रेट नाही, रेट आपला काय झाला 7% पर ॲनम. 7% पर ॲनम. आणि टाईम जो झालेला आहे आपला, टाईम किती झाला 2.5 म्हणजे 2.5 इयर. आता ह्या 2.5 इयरला आपण कसं लिहायचं 2.5 इयर लिहायचं. ठीक आहे. 2.5 इयर म्हणजे 2.5 वर्ष. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचं आपण हे करू. तर आपल्याला पहिले टोटल इंटरेस्ट काढायचं आहे. टोटल इंटरेस्ट त्याचा फॉर्म्युला आहे आपला पी गुणिले आर गुणिले टी भागिले 100. पी किती आहे इथं 85,000. आर हे आपलं 60%. टी हे आपलं 2.5 घ्यायचा. 2.5 भागिले 100. आता आपण जर पाहिलं इथं 1 0 आहे, इथं 1 0 कटला, इथं 1 0 आहे, इथं 1 0 कटला. आता आपलं उरलं किती 850 गुणिले 7 गुणिले 2.5. पहिले आपण ह्या दोघांचा गुणाकार करायचा एवढाच. ठीक आहे. 850 गुणिले 7
शून्य 7 5 35 7 3 7 7 8 56 आणि 3 59. ह्या दोघांचाच गुणाकार केला 5950 आले, गुणिले 2.5 करायचे 2.5. आता ह्या दोघांचा गुणाकार आपण एका बाजूला करू. ठीक आहे, 5950 गुणिले 2.5. 0 5 5 25 7 2 45 आणि 2 47 7 4 25 आणि 4 29. त्याच्यानंतर इथं प्लसवाला झिरो लिहायचा. 0 10 आणि 11 10 10ला 0 हाताला 1 18 आणि 19 हाताला 1 10 आणि 11 0 5 7 8 4 1 म्हणजे झाले आपले. इथं 1 नंतर पॉईंट होता, तर इकडून 1 सोडायचा, पॉईंट द्यायचा. आता पॉईंट नंतर 0. आपलं उत्तर काय आलं 1 4 8 7 5 पॉईंट 0. आता पॉईंट नंतर 0 आहे, तर हे 0 घ्यायची गरज नाही. तर 14,875 रुपये आपलं काय आलं टोटल इंटरेस्ट. आता आपण काय करू, तर टोटल अमाऊंट हे झालं टोटल अमाऊंट. आता टोटल इंटरेस्ट इक्वल्स टू काय येणार, आपलं फॉर्म्युला आहे त्याचा प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आता आपल्या प्रिन्सिपलची अमाऊंट जर इथं पाहिली तर 85,000 आहे. हे 85,000 आपल्याला इथे लिहायचे, अधिक आपला इंटरेस्ट किती हे इंटरेस्ट आहे 14,875 ते लिहायचं. आता हे दोघांची बेरीज करायची. 85,000 अधिक 14,875 दोघांची बेरीज केली आपण तर 99,875 उत्तर आलं. 99,000 आपलं उत्तर आलं. 99,875. आपल्याला ॲक्च्युली प्रश्न जर पाहिलं इथं टोटल अमाऊंट रिसिवड टोटल इंटरेस्ट अमाऊंट आहे, ॲक्च्युली टोटल अमाऊंट नाही. म्हणजे आपला प्रश्नाचं उत्तर इथून एवढंच होतं. आपल्याला पुढची प्रोसेस करायची गरज नव्हती, तरी पण आपण पूर्ण केलं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला समजावं म्हणून. ठीक आहे, आपलं उत्तर इथंच संपून जाते. ठीक आहे, फक्त इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला सांगितलं. चला पुढचा प्रश्न घेऊत आपण. तर आपण पुढचा प्रश्न आपण 4 नंबरचा प्रश्न पाहू. इथं जर हा प्रश्न पाहिला आपण तर इन अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट जर इंटरेस्ट दिलेला आहे आफ्टर 4 इयर्स, म्हणजे टाईम दिलेला आहे 4 इयर्स. म्हणजे टाईम म्हणजे आपला प्रिन्सिपल आपल्याला दिली का नाही दिली, सॉरी प्रिन्सिपल काय दिलं का ना, आपल्याला रेट नाही दिलं. प्रिन्सिपल इथं 5,000 दिलेलं आहे की नाही, 5,000. इयर दिले त्याने. इयर म्हणजे टाईम. रेट दिला का आपल्याला नाही दिला त्यानं. ठीक आहे, टाईम किती दिला आपल्याला 4 वर्ष, 4 इयर्स. आता आपल्याला काय सांगितलं त्यानं, अजून आपल्याला दुसरी कंडिशन दिली आपल्याला. प्रिन्सिपल किती हे 15,000 आपल्याला इंटरेस्ट पण दिलेला आहे. ठीक आहे, तर इंटरेस्ट इथं किती दिलेलं आहे 1,200. ठीक आहे, तर आपल्याला सेम प्रिन्सिपल लावायचे आहेत आणि इथं दुसरे प्रिन्सिपल आहे आपली 15,000 असेल, तर आपल्याला सेम पिरियड म्हणजे 4 वर्षाचा असेल रेट. तर आपल्याला इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, तर आपल्याला इथं रेट माहीत नाही, टाईम इथं आपल्याला 4 वर्षाचाच घ्यायचा. ठीक आहे, पहिले आपण रेट काढू, किती रेट होतं ते, त्याच्यानंतर आपण काय करू तर आपल्याला उत्तर सहज काढता येईल. पहिले आपण रेट किती व्हायला ते आपण पाहू. तर इथं आपण सूत्र लिहूत आपण. टोटल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे आपला P गुणिले R गुणिले T भागिले 100. P तर आपलं 5,000, R आपल्याला दिलं नाही, T आपल्याला 1,000, हे इंटरेस्ट दिला आपल्याला 1,200 आणि टाईम आहे आपला 4 वर्ष.
खाली 100 जशाला तसे. आता हे खालचे 2 शून्य गेले, वरचे 2 शून्य गेले, उरले किती 1200. 5 गुणिले आर गुणिले 4. आता हे गुणाकाराचे आहे तिकडे, ते इकडे जाऊन भागाकाराचे होते. या दोघांचा गुणाकार केल्यावर 5 चौक 20 होते, गुणिले आर भागिले 1200. गुणाकाराचे खाली इकडे भागाकाराला होतील. एक शून्य गेला, एक शून्य, बे का बे, बे सखा 12. आणि हे आपलं काहीतरी तर प्रॉब्लेम येतो. एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो. तर इथे आपला थोडंसं हे 500 लिहिले, हे 5000 आहेत आपले प्रिन्सिपल. तर इथं 500, एक 0 आपला कमी होता, तर इथं 0. तर इथं आपले 200 होतील. 200 जर आपण इकडे हे केले, अजून शून्य जाईल आणि आपला रेट जो आहे, रेट आपला 6%. ठीक आहे. आता हा 6%च रेट आपल्याला इथं वापरून आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा आहे. ठीक आहे. तर इथं आपला इंटरेस्ट येईल इंटरेस्ट बरोबर फॉर्म्युला लिहू, पी गुणिले आर गुणिले टी भागिले 100. आता पी आपला इथं किती राहणार आहे 15000. आर आपल्याला किती दिला, आता आपण आर काढलेला आहे 6%. हे 6% असतं. आणि टी टाईम आपला 4 वर्षाचाच राहणार. तर तेवढ्याच अमाऊंटवर आपलं किती येईल, 1 2 शून्य गेले, 1 2 शून्य गेले, 150 गुणिले 6 गुणिले 4. हे झाले. ह्या दोघांचा गुणाकार करायचा आपण पहिले. नऊशेला ह्या दोघांचाच गुणाकार केला फक्त मी, गुणिले 4. ह्या दोघांचा गुणाकार करा, 9 चौक 36 आणि 3600 रुपये. तर आपल्याला जो प्रश्न विचारला होता तर इंटरेस्ट ऑन, ठीक आहे. तर आपल्याला जो इंटरेस्ट असेल, इंटरेस्ट ऑन 15,000 रुपीज इज ₹3600 असं आपल्याला उत्तर द्यायचं आहे शेवटी. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत जा आणि आपले येणारे व्हिडिओ सर्व पाहत जा. पुढचा प्रश्न आहे आपल्याला, पंकज डिपॉझिट 1,50,000 रुपीज इन अ बँक ॲट 10% per annum for 2 years. What is the total amount he will get from the bank? तर ह्या प्रश्नाचं आपण उत्तर करूत आपण. ठीक आहे. तर इथं प्रिन्सिपल जर पाहिलं तुम्ही, प्रिन्सिपल 1,50,000 प्रिन्सिपल आहे. रेट जर पाहिलं तर रेट 10% पर ॲनम आणि टाईम आहे आपला 2 इयर्स. टाईम 2 इयर्स. हे जर आपण पाहिलं तर आपल्याला इथे टोटल इंटरेस्ट लिहायचं आहे. टोटल इंटरेस्ट इक्वल्स टू, त्याचा फॉर्म्युला लिहून घ्या, पी इंटू आर इंटू टी भागिले 100. हे आपला टोटल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे. ती टोटल इंटरेस्टचा फॉर्म्युला आपण लिहिलेला आहे. आता पी म्हणजे किती आहे, पी म्हणजे प्रिन्सिपल आपले 15,000, सॉरी 1,50,000 आहे. आर आपल्याला इथे 10% आहे. टी आहे आपल्याला 2 वर्ष भागिले 100 खाली जशाला तसे. हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, उरलं 15,000 गुणिले 2. 15,000 गुणिले 2 उत्तर येते आपलं 30,000. आपलं उत्तर आहे 30,000. ठीक आहे. आता आपल्याला सांगितलं टोटल अमाऊंट पण विचारलं. ठीक आहे. टोटल अमाऊंट, त्याचं उत्तर येईल आपल्याला प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट प्रिन्सिपल आहे आपलं 1,50,000, इंटरेस्ट आपला 30,000 आहे. दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर येते 1,80,000. ठीक आहे.
तर अशा प्रकारे आपण शेवटी वाक्य लिहायचं तर लिहू शकता द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम द बँक. ही म्हणजे कोण आहे? पंकज. द टोटल अमाऊंट पंकज रिसिव्ड फ्रॉम बँक 1,80,000 आपल्याला लिहायचं आहे. उत्तर आपलं झालेलं आहे. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.